राज आणि उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला। 5 जुलैच्या मोर्चात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी होणार आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी ही माहिती दिली आहे। 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाला प्रहारच्या बच्चू कडू यांनी सुद्धा पाठिंबा दिला। बच्चू कडू सुद्धा ठाकरे बंधूंच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। याच्यासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल। 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल। खरं तर त्या मोर्चाला आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा त्याला पाठिंबा देण्याचं काम केलंय। त्याचं कारण वेगळं सांगितलं मात्र यांनी की कोणती भाषा सक्तीची असावी कोणती नसावी हे तर जनता जनार्दन लोकप्रतिनिधी सगळे ठरवतील, पण सरकार मात्र या संदर्भात का तळ्यात मळ्यात आहे? कोणाची मर्जी राखायची आहे? कशासाठी हा सगळा उद्योग चाललाय? सरकारने ठोस भूमिका का घेऊ नये? म्हणून मला बाळा नांदगरकरचा फोन आला होता का तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी व्हावं। तर 5 जुलैला मी आहे, पाहू आम्ही जाण्याचा प्रयत्न करू, आमचा पाठिंबा आहे। दरम्यान ठाकरेंच्या मोर्चाला कुणाचा पाठिंबा असेल ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। बच्चू कडू यांचा सुद्धा ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा आहे। यासह काही पालक संघटनांनी सुद्धा मोर्चाला पाठिंबा दर्शवला। काही शिक्षक संघटना सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, त्यांनीही पाठिंबा दर्शवला। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। श्रेयस, काय अधिकची अपडेट आहे? माधुरी, खरं तर आपण बघतोय तर हा मोर्चा नसून हा महामोर्चाचं स्वरूप आता हळूहळू आपल्याला दिसून येतंय। एकंदर आपण बघितलं पत्रकार परिषद जी मनसेअध्यक्ष राज ठाकरे घेतली तेव्हा त्यांनी हे सांगितलेलं की यात कोणताही झेंडा नसून फक्त आणि फक्त हिंदी सक्ती विरोधातला आमचा अजेंडा आहे आणि तेच खरं तर दिसून येतं। आपण बघू शकतो काँग्रेस खऱ्या अर्थाने काँग्रेसचे पाठिंबा दिलाय, खुद्द खऱ्या अर्थाने मनसेअध्यक्ष अनेक नेते मंडळींशी बोलतायत। आपण बघू शकतो ते शिवसेना ठाकरे एकत्र आहे, 2 ठाकरेमध्ये एकत्र येतातच आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून पण खऱ्या अर्थाने पाठिंबा मिळालाय। जयंत पाटील तिथे येण्याची शक्यता आहे, काँग्रेसमधून हर्षवर्धन सपकाळ हे तिथे येण्याची शक्यता आहे, अनेक कार्यकर्ते आमदार तिथे येण्याची शक्यता आहे। एकंदर बघितलं तर बच्चू कडूंनी सुद्धा पाठिंबा खरं तर घोषित केलाय। या सगळ्यांसोबत शाळेतली अनेक मुलं, त्यासोबत शिक्षकांची संघटना जी असते त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं पाठिंबा दिलाय। तर कुठे ना कुठे हा मोर्चा आता महामोर्चाकडे वळलाय हेच आता खरं तर आपल्याला म्हणावं लागेल। 5 तारखेला हा मोर्चा आहे, कारण तर 5 तारखेला हा मोर्चा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान आहे, हेच स्वरूप असणार आहे। पण आता वेळ कोणती असेल ते अजूनपर्यंत कळलं नाही, कारण या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिल्यामुळे आता मोर्चा आणि हिंदी सक्तीचा विरोध हा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय आणि ते चित्र आता समोर येताना दिसतं आपल्याला। मागणी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।